नमस्कार मित्रांनो, एमपीएससी फॉर विनर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण इथे कंबाईंड ग्रुप बी प्री एक्झाम 2021चे हिस्ट्रीचे क्वेश्चन त्याचा अनालिसिस बघणार आहोत. योग्य जोड्या लावा. बाळशास्त्री जांभेकर स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. गोपाळ हरी देशमुख पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली होती. महात्मा ज्योतिबा फुले विधवागृहाची स्थापना केली आणि महर्षी धोंडो केशव कर्वे अनाथ बालिकाश्रम स्थापन केले. तर 2, 3, 1, 4 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आता आपण इतर माहिती बघूया. या अगोदर आपण बाळशास्त्री जांभेकर, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघितलेली आहे अगोदरच्या आपल्या लेक्चरमध्ये. तर आता आपण इथे गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी या नावाने प्रसिद्ध. भाऊ महाजनांच्या प्रभाकर साप्ताहिकातून त्यांनी समाज सुधारणेवर आधारित 118 शतपत्रे लिहिली. स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह यांचा जोरदार पुरस्कार केला. जाती व्यवस्थेवर कडाडून टीका केली व अंधश्रद्धा निर्मूलनावर भर दिला. त्यांना मिळालेल्या पदव्या राव बहादूर, जस्टिस ऑफ पीस आणि त्यांनी ग्रंथ लिहिले होते. हिंदुस्थानचा इतिहास, पानिपतची लढाई आणि लक्ष्मीज्ञान हा एक ग्रंथ होता. त्यांनी बालविवाह, सतीप्रथा, हुंडा, बहुपत्नीत्व यांना विरोध केला. तर आता आपण इथे पुढील प्रश्न बघूया. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? समाचार चंद्रिका, प्रभाकर, दीनबंधू आणि ज्ञानप्रकाश. तर याचं उत्तर दीनबंधू असं आहे. तर आता आपण या 4 वृत्तपत्राबद्दल थोडक्यात माहिती बघूया. समाचार चंद्रिका 1822 मध्ये कलकत्ता येथून भवानी चरण बॅनर्जी यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. सनातनी हिंदूंचे मुखपत्र मानले जाते. या वृत्तपत्राने सतीबंदीच्या कायद्याला कडाडून विरोध केला होता आणि सतीबंदीचा कायदा विल्यम बेंटिंक यांनी केला होता. तर प्रभाकर हे 1841 वृत्तपत्र. संपादक भाऊ महाजन होते. यातून लोकहितवादींची शतपत्रे प्रकाशित करण्यात आली. ज्ञानप्रकाश हे 1849 ला प्रकाशित झालं आणि कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी ते सुरू केलं होतं. दीनबंधू हे 1877 आहे. कृष्णराव भालेकर यांनी हे साप्ताहिक सुरू केले होते. तानुबाई बिर्जे यांनी संपादक म्हणून काम पाहिले. बहुजन समाज, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या समस्या व अन्यायाला वाचा फोडणे हा या वृत्तपत्राचा उद्देश होता. तर आता आपण पुढील प्रश्न बघूया. खालील जोड्या लावा. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनाची स्थापना केली. रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ होता आणि जनाका शिंदे निराश्रित सेवा सदनाची स्थापना केली. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 3, 4, 1, 2 3, 4, 1, 2 असा असणारा पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आहे. तर आपण इतर माहिती बघूया. पंडिता रमाबाई शारदा सदनची स्थापना निराश्रित स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी केली होती. द हाय कास्ट हिंदू विमेन हे त्यांचे पुस्तक आहे. कैसरी हिंद ही पदवी त्यांना मिळाली होती. रमाबाई रानडे सेवा सदनची स्थापना त्यांनी मुंबई येथे केली. आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे त्यांचे पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांना भारतीय स्त्रीवादाच्या अग्रणी असं म्हणतात. आणि जनाका शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भगिनी होत्या आणि प्रार्थना समाजात त्यांचा सक्रिय सहभाग होता. तर आता आपण पुढील प्रश्न बघूया. इसवी सन 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर भर होता? तर आपण ऑप्शन बघूया. विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, जातीबंधने तोडणे. तर याच्यामध्ये आयोगाने याचा आन्सर फक्त 3 पर्याय क्रमांक 3 असं दिलेलं आहे. हेही उद्देश होते विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षण, परंतु त्यांनी इथे प्रश्नामध्ये भर असं विचारल्यामुळे याचं उत्तर फक्त क असं आहे. तर आता आपण परमहंस सभा या सभेबद्दल अधिक माहिती बघूया.
या सभेची स्थापना 1849 मध्ये झाली. संस्थापक दादोबा पांडुरंग तरखडकर होते. याचे अध्यक्ष राम बाळकृष्ण जयकर होते. ही गुप्त सभा होती. सदस्यांची यादी चोरीला गेली तेव्हा ही सभा बंद करण्यात आली. रोटीबंदीचे बंधन तोडणे आणि जातीभेद मोडणे हे त्यांचे मुख्य उद्देश होते. आणि या सभेमध्ये सहभाग भाऊ महाजन आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर यांचा होता. त्याचबरोबर धर्मविवेचन आणि यशोदा पांडुरंगी हे ग्रंथ सुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलेले आहेत. तर आता आपण पुढील प्रश्न बघूया. भारतीय कामगार वर्गाचा उदय आणि कामगार चळवळ याविषयी जोड्या लावा. तर नारायण मेघाजी लोखंडे दीनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न त्यांनी मांडले. महात्मा गांधी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली. BP वाडिया मद्रास लेबर युनियन या कामगार संघटनेची स्थापना केली. आणि लाला लजपतराय ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे ते पहिले अध्यक्ष होते. तर या प्रश्नाचं उत्तर 4-3-2-1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 असा आहे. तर आता आपण इतर माहिती बघूया. नारायण मेघाजी लोखंडे भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून सर्वत्र ओळखले जातात. 1890 मध्ये त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना केली. महात्मा गांधी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना त्यांनी 1920 ला केली. 1918च्या अहमदाबाद गिरणी कामगार संपातून या संघटनेची स्थापना झाली. BP वाडिया मद्रास लेबर युनियनची स्थापना त्यांनी 1918 मध्ये केली. आणि V कल्याण सुंदरम मुदलियार यांच्यासोबत त्यांनी या संघटनेची स्थापना केली होती. तर आयटक 31 ऑक्टोबर 1920 याचे पहिले अध्यक्ष होते लाला लजपतराय आणि ठिकाण मुंबई येथे या संघटनेची स्थापना झाली होती. तर आता आपण पुढील प्रश्न बघूया. वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणामासंबंधित खालील विधाने कोणी मांडले? हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. तर आता आपण अगोदर प्रश्न वाचून घेऊया पूर्ण. आर्थिक निस्सारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्री बनवले आहे. भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे. हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची ही वेळ आहे. तर हे एक इंग्रजच म्हणू शकतो हे विधान ऑप्शन ड मधलं, कारण या विधानात सरळ सरळ दिलेलं आहे की हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आहे. तर बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख हे तर असं म्हणणारच नाहीत, त्याच्यामुळे 2 गेले. आणि रमेशचंद्र दत्त सुद्धा म्हणणार नाहीत. तर राहिला सर जॉर्ज ऑक्झेंडन. हा एकाच व्यक्तीवरून आपण ह्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आहे. तर आता आपण आणखी एकदा रिवाइज करूया. हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली असं लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख म्हणाले होते. आर्थिक निस्सारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्री बनवले गेले असं रमेशचंद्र दत्त म्हणाले. तर भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे. न्यायमूर्ती रानडे यांचं विधान आहे. तर आता आपण अगोदर इथे न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दल माहिती बघितलेली आहे अगोदरच्या लेक्चरमध्ये. तर आपण रमेशचंद्र दत्त यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. रमेशचंद्र दत्त ICS परीक्षा पास होणारे ते पहिले भारतीय होते. द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ त्यांनी लिहिला. रामायण आणि महाभारत इंग्रजीत भाषांतर केले. ते गांधीपूर्व काळातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि आर्थिक राष्ट्रवादाचे प्रमुख पुरस्कर्ते ते होते. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. दादाभाई नौरोजींच्या मते डॅशचे निस्सारण होते, परंतु ते जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहावयास मिळाला असता. गाळलेल्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय भरा. तर ऑप्शन 4 दिलेले आहेत. हस्तोद्योग उत्पादन, भारतीय चलन, कापसाचे उत्पादन आणि संभाव्य अधिशेष. तर याचं उत्तर आयोगाने संभाव्य अधिशेष असं दिलेलं आहे. आपण दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल अधिक माहिती बघूया.
दादाभाई नौरोजी, त्यांना भारताचे पितामह म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला अंदाज त्यांनी मांडला. दरडोई उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पॉवर्टी अँड अर्न ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिले. ड्रेन थिअरी त्यांनी मांडली होती. भारतातील संपत्ती लुटून ब्रिटिश ते इंग्लंडमध्ये घेऊन जात आहेत असे त्यांनी सांगितले. ड्रेन थिअरी यालाच आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत असं सुद्धा म्हणतात. ब्रिटिश संसदेत खासदार म्हणून निवडून गेलेले ते पहिले व्यक्ती होते. त्यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 लंडनमध्ये केली होती. तर आता आपण इथे पुढील प्रश्न बघूया. ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पन्नात वाढ झाली? तर आता ऑप्शन चहा, गहू, ऊस, कापूस, ताग, नीळ आणि तंबाखू आणि अफू. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. याच्यामध्ये चहा आहे इन्क्लूड, परंतु गहू नसल्यामुळे इथे आपण तो पर्याय कट करूया. आता आपल्याला शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय हे बघायचं आहे. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे अन्नधान्यऐवजी नफ्याच्या पिकांचे उत्पादन घेणे होय. तर शेतीच्या व्यापारीकरणाचे काय परिणाम झाले हे आपल्याला त्याचे परिणाम बघायचे आहेत. अन्नधान्य टंचाई झाली, शेतकरी कर्जबाजारी बनले, हस्तकलेचा ऱ्हास झाला, शेतीचे आंतरराष्ट्रीय बाजारावरील अवलंबित्व वाढले आणि जमिनीची मालकी गेली आणि शेतकऱ्यांचं शोषण झालं. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? ऑप्शन कैसरी हिंद, कैसरी हिंदू, कैसरी लेडी आणि इंडियन सुपर लेडी. असा हिंदू नावाचा नाहीये, कैसरी लेडी पण नाहीये आणि इंडियन सुपर लेडी हा सुद्धा नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आपण ऑप्शन थ्रू कैसरी हिंद असं काढू शकतो. जरी ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तरी आपण आपल्या वाचनात कुठेतरी आलेलं असतं की कैसरी हिंद असा किताब असू शकतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. तर आता आपण इथे पंडिता रमाबाई यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. पंडिता रमाबाई त्यांनी महिला आणि बालविधवा संबंधी केलेल्या कार्यासाठी 1919 मध्ये त्यांना कैसरी हिंद पदवी ब्रिटिशांनी दिली. आर्य महिला समाजाची स्थापना 1882 पुणे येथे त्यांनी केली. महिलांना शिक्षण देणे आणि अंधश्रद्धा आणि बालविवाह या अनिष्ट प्रथांमधून त्यांना बाहेर काढणे हा त्याचा उद्देश होता. शारदा सदनची स्थापना 1889 मुंबई येथे केली. बालविवाह आणि निराधार महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी हे सुरू केले होते. मुक्ती सदनची स्थापना त्यांनी दुष्काळात सापडलेल्या स्त्रिया आणि मुले यांच्यासाठी केली होती. तसेच त्यांनी इतर संस्थांचीही स्थापना केली, जसे की प्रीती सदन, शांती सदन, सदानंद सदन. तर आता आपण इथे पुढील प्रश्न बघूया. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? बाबा भांड, बिजनिया, कजरसिंग आणि तंट्या भिल्ल. तर याच्यामध्ये नायक कोण होता असं विचारलेलं आहे. तर एकच ऑप्शन घेऊन जाऊया. तर फक्त ब, पर्याय क्रमांक 3 आणि फक्त ड असा आहे. तर थोडं आपण लॉजिक नुसार गेलं तर तंट्या भिल्ल हे जास्त ऍप्रोप्रिएट वाटतं. तर फक्त ड असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तंट्या भिल्ल यांच्याबद्दल थोडक्यात बघायचं आहे. हे 19व्या शतकातील महाक्रांतिकारक होते. आदिवासी आणि गरिबांचे रक्षण करणारे रॉबिन हुड असं त्यांना म्हटलं जातं. ब्रिटिशांच्या तिजोऱ्या आणि रेल्वे लुटून ते ती संपत्ती गरिबांमध्ये वाटत असत. त्यांच्या अद्भुत कार्यशैलीमुळे त्यांनी 11 वर्ष ब्रिटिशांना भूल दिली होती, परंतु फितुरीमुळे ते पकडले गेले आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. म्हणूनच त्यांना आदिवासी शेतकऱ्यांचा क्रांतीचा पहिला नायक असे म्हणले जाते. पुढचा प्रश्न बघूया. नागरी उठावांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली? आता ऑप्शन पंजाब आणि सिंध, महाराष्ट्र आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ओरिसा आणि बंगाल आणि बिहार. तर या प्रश्नाचं उत्तर बंगाल आणि बिहार असं आहे. जास्तीत जास्त उठाव बंगाल आणि बिहार या भागामध्ये झाले होते, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर बंगाल आणि बिहार असं आहे. बंगाल आणि बिहारमध्ये नागरी उठावाला सुरुवात होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. इंग्रजांनी लागू केलेली जमीन महसूल धोरणे, पारंपरिक हस्तकला, उद्योग कलांचा ऱ्हास, स्थानिक जमीनदारांचे अधिकार काढून घेण्यासाठी या उठावाला सुरुवात झाली. प्रमुख उठाव हो उठाव आणि मुंडा उठाव.
बंगालमध्ये संन्यासी बंडाने इंग्रजाविरुद्धच्या उठावाला सुरुवात झाली आणि या उठावाचे परिणाम काय झाले हे बघूया. या उठावाने स्थानिक पातळीवर इंग्रजांना विरोध झाला आणि याचा पाया 1857च्या उठावामध्ये अधिक मजबूत झाला. तर पुढचा प्रश्न बघूया. 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ प्रथम यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले. रंगो बापूजी गुप्तेंचे चिरंजीव सीताराम पंत आणि सावंतवाडीचे रामजी शिरसाट यांनीही उठाव केला होता. तर याच्यामध्ये अ, क, ड ही 3 विधाने बरोबर आहेत. तर ब विधानामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला. तर हे चुकीचं आहे. त्यांचा इंग्रजांना पाठिंबा होता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 अ, क, ड असं आहे. 1857चा नागपूरमधील उठाव बघूया. 13 जून 1857ला नागपूरमध्ये उठाव होणार होता, परंतु या उठावाची माहिती अगोदरच इंग्रजांना मिळाली. त्यांनी हा उठाव मोडून काढला आणि बंडखोरांना फाशीची शिक्षा दिली. आणि या उठावात राणी बाकाबाईंनी इंग्रजांना साथ दिली होती. नवाब कादर खान, इनायतुल्ला खान, विलायत खान यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. तर मित्रांनो, आज आपण इथे कंबाईन ग्रुप बी प्री एक्झाम 2021 चे हिस्ट्रीचे क्वेश्चनचं अनालिसिस बघितलेलं आहे. तर आता आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. आपण माझं लेक्चर शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. धन्यवाद.